हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत नवरात्रमधील तिसरा दिवसाचं म्हणजे चंद्रघंटा देवीचे स्वरूप. चंद्रघंटा देवी ही माता पार्वतीचं तिसरं रूप आहे. तिच्या कपाळावर अर्धचंद्रासारखी घंटा आहे, त्यामुळे तिला चंद्रघंटा असं नाव मिळालं. तिचं रूप अतिशय तेजस्वी, पराक्रमी आणि करारी आहे. ती सिंहावर आरूढ असून तिच्या 10 हातात विविध प्रकारची अशी शस्त्रास्त्र आहेत. तिच्या रूपाकडे पाहिल्यावर भक्तांच्या हृदयात धैर्य, शौर्य आणि शांती निर्माण होते. आता आपण बघणार आहोत थोडक्यात चंद्रघंटा देवीची कथा. 1. पार्वतीचं तप. हिमालय पुत्री पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले. तिच्या कठोर तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि विवाहास तयार झाले. 2. म्हणजे विवाहाची तयारी. शिवजींचा विवाह मोठ्या थाटामाटात होणार होता, पण भगवान शिवांच्या विवाह मंडपात येण्याची पद्धत थोडी विलक्षण होती. शिवजींच्या गळ्यात सर्प होते, अंगावर चित्तेची भस्म होती, हातात त्रिशूळ, बरोबर भूत, प्रेत, गण, योगी असे भयानक रूपात ते आले. हे दृश्य पाहून पर्वतराज हिमालय व माता मैना घाबरले. 3. देवीचे चंद्रघंटा रूप. आपल्या आई वडिलांची भीती पाहून पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण केलं. या रूपात ती करारी व तेजस्वी झाली. तिने भगवान शिवांना शांत करून विवाह योग्य रीतीने पार पाडला. 4. असुरांशी युद्ध. विवाहानंतर देवीने या रूपातून दुष्टांचा, राक्षसांचा नाश केला. तिच्या सिंहगर्जनेने शत्रू घाबरून पळून गेले. देवीच्या घंटा नादाने व सिंहाच्या गर्जनेने राक्षसांचा नाश झाला. या कारणाने देवीला चंद्रघंटा म्हणतात. तिच्या घंटानादाने दुष्टांचा संहार होतो. चंद्रघंटा देवीचं महत्त्व. तिच्या पूजेमुळे धैर्य, पराक्रम व शांती मिळते. संकट दूर होतात, शत्रू पराभूत होतात, मनातील भीती नाहीशी होते. विवाह व कौटुंबिक जीवनात मंगलमयता येते. देवीचं स्मरण केल्याने मन स्थिर होतं आणि आत्मविश्वासही वाढतो. आता आपण पूजेची पद्धत कशी असते ते बघूया. तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवीची स्थापना करावी. देवीला पांढरी व लाल फुलं अर्पण करावीत. भोग म्हणून दूध किंवा दुधाचे पदार्थ अर्पण करावे. आरतीवेळी घंटा वाजवावी, कारण घंटानादाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आता तिसऱ्या दिवशी कुठला मंत्र जप करायचा आपण, तर ओम देवी चंद्रघंटाय नमः असा जप करत राहायचा. काय टाळावे या दिवशी? आजच्या दिवशी राग, कटुता किंवा वाद घालू नयेत. अपशब्द, वाईट वर्तन आणि नकारात्मकता टाळावे. म्हणूनच चंद्रघंटा देवी ही शांती व पराक्रमाचं प्रतीक आहे. तिच्या पूजेमुळे भक्तांचं जीवन धैर्य, सुख आणि मंगलमय होतं. ही होती आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची कथा. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच मी चौथ्या दिवसाची माहिती घेऊन येत आहे.